श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चला आपण काहीतरी गोड पदार्थ बनवूया। तर इथं मेवा पाक या पद्धतीची मी बर्फी बनवायला घेत आहे। त्या अगोदर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। त्यासाठी मी इथं 100 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम मखाना आणि 100 ग्रॅम खोबरं आणि 50 ग्रॅम किशमिश या पद्धतीने मी सगळं माप घेतलेलं आहे। तर कढईमध्ये 2 चमचे तूप घातले। तर तूप छान गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बदाम रोस्ट करायला टाकायचे आहे। छान असा गोल्डन कलर येईपर्यंत रोस्ट करायचे आहे। रोस्ट झाल्यावर ते निथळून काढायचे आहे। खूप तूप आलं नाही पाहिजे त्यामध्ये, ते निथळून व्यवस्थित काढायचे आहे। खूप जास्त पण रोस्ट नाही करायचे आणि खूप कमी पण रोस्ट नाही करायचे, मीडियम रोस्ट करायचे आहेत। तर ते रोस्ट झाल्यावर आता आपण त्यामध्ये किसमिस घालूया। किसमिस रोस्ट करताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण किसमिसला जर आपण हलवलं नाही वेळीच तर किसमिस जळण्याची शक्यता असते। तर किसमिससुद्धा आपली तळून झालेली आहे, तर तीसुद्धा आपण आता बाहेर काढूया। त्यानंतर त्यामध्ये मी डिंक घालणार आहे। डिंक घातल्यावर सुद्धा थोडी तळण्याची काळजी घ्यायची, कारण काही ठिकाणी ते मग नीट हलवलं नाही तर ते कच्चंसुद्धा राहू शकतं। तर आपलं डिंकसुद्धा इथं छान फुललेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित मी एका प्लेटमध्ये काढून घेते। डिंक काढेपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। त्यानंतर आपण त्यामध्ये मखानासुद्धा रोस्ट करूया। थोडासा गोल्डन कलर आला की मखानासुद्धा काढून घ्यायचे। खूप जास्त नाही रोस्ट करायचे, थोडं सगळं रोस्ट करायचे गोल्डन कलर येईपर्यंत। आता आपण त्यामध्ये खोबरं घालूया। खोबरं पण छान असं खमंग वास येईपर्यंत खोबरं रोस्ट करायचं आहे, कारण खोबऱ्याचा खमंग वास आला की बर्फीलासुद्धा छान चव येईल। बघा तुम्ही मी किती छान पद्धतीने ते रोस्ट केलेलं आहे, असंच रोस्ट करायचं आहे। त्यानंतर मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे स्वच्छ, त्यामध्ये मी मखाना, काजू आणि बदाम थोडंसं क्रश करायला टाकलेलं आहे। ते थोडंसंच क्रश करायचं हलक्या हाताने, खूप जास्त बारीक नाही करायचं, कारण ते जे क्रश केलेले तुकडे असतात ना ते बर्फीमध्ये दाताखाली आले की छान लागतात। पण बदाम काय क्रश होत नव्हती, त्यामुळे मग मी त्यावर थोडंसं लाटणं फिरवलं तर ते छान पद्धतीने क्रश झालंय। बघा तुम्ही अशा पद्धतीने फिरवलं की सगळीकडे व्यवस्थित क्रश झालंय। त्यानंतर मी डिंकसुद्धा थोडंसं क्रश केलं, कारण डिंक थोडंसंच क्रश करायचं, ते पटकन क्रश होतं। ते दोन्ही आता आपण मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स केलं ना तर आता आपण त्याचं मेजरमेंट घेऊया किती आहे ते। तर ते माझं इथं 1.5 वाटी भरलंय। तर ते जर 1.5 वाटी भरलं तर आपण 1 वाटी गूळ घ्यायचं, आणि आपलं जर इन्ग्रेडियंट्स 2 वाटी भरलं तर आपण 1.25 वाटी गूळ घ्यायचं। या पद्धतीनेच माप ठेवायचं, म्हणजे खूप गोडही होत नाही आणि खूप असं कमी गोडसुद्धा होत नाही, व्यवस्थित होतं। जास्त गोड पण नाही होत आणि कमी गोड पण नाही होत। इथं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे किसून। आता आपण कढई तापवायला ठेवलेली आहे मी आधीच, त्यामध्ये आपण 1 चमचा पाणी घालूया आणि नंतर त्यामध्ये गूळ घालूया। पाणी गरम झालं की गूळ त्यामध्ये घालायचा, कारण पाण्यामुळं काय होतं गूळ व्यवस्थित मेल्ट होतो, खडे वगैरे काय राहत नाही। आपल्याला इथं काही चाचणी वगैरे नाही करायची गुळाची, फक्त गूळ व्यवस्थित मेल्ट झाला की आपल्याला ते त्यामध्ये आपलं जे क्रश केलेलं आहे ते आपण त्यामध्ये टाकायचं आहे। तर गूळ इथं छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे। तर त्यामध्ये मी 1 चमचा तूप घातले। त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं की चवही छान येते आणि कलरसुद्धा छान येतो। तर त्यामध्ये मी आता ते सगळं मिक्स केलं व्यवस्थित। तर खालीवर व्यवस्थित सगळीकडं असं गुळाची चाचणी लागली पाहिजे। पटकन व्यवस्थित खालीवर केलं ना की लागतही नाही। तोपर्यंत आपण एखाद्या प्लेटला तूपसुद्धा लावून घ्यायचं आहे। मी नाही लावले, कारण माझी पहिलीच एक तुपाची प्लेट असल्यामुळे मी त्यामध्येच करत आहे। तूप जर प्लेटला लावलं तर मग ते खाली चिटकत नाही, व्यवस्थित वड्या निघतात आपल्या। तर मी ते सगळं प्लेटमध्ये घेतलं आहे। आता आपण ते छान असं व्यवस्थित पद्धतीने पसरून घ्यायचं आहे, आणि पसरवताना थोडी काळजी घ्यायची, फास्टच पसरवायचं, कारण ते जर थंड झालं तर पसरवतासुद्धा येत नाही। मी नंतर थोडंसं पेलेलं तूप लावून थोडंसं त्याला व्यवस्थित केलेलं आहे, त्याला एक व्यवस्थित शेप दिलेला आहे।
तर या पद्धतीने आपण करायचं आहे. त्यानंतर मी त्याला रसबीने थोडंसं गार्निशिंग केलं आहे. तर तुम्ही तुमच्याकडं जर तुम्हाला पिस्त्याने गार्निशिंग करायचं असेल तर पिस्त्याने करा. तुम्हाला जे आवडत असेल त्याच्याने तुम्ही गार्निश करू शकता. बघा तुम्ही अशा पद्धतीने आपली बर्फी होत आहे. बर्फीला वड्या पाडायच्या अगोदर थोडासा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे कसं आपल्याला लक्षात येतं वड्या कुठून कशा पाडायच्या आहेत. आणि वड्या पाडताना थोडंसं त्रासच होतो, कारण गुळाचा असल्यामुळं थंड झाल्यावर थोडी कडक होती, ती अशी खरपूस पद्धतीने होती. तर बघा मी तुम्हाला दाखवते इथं कशा पद्धतीने आपले वडा झालेला आहे. हे खाण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे आणि आपण ह्याला सकाळी सकाळी असं कधीही खाऊ शकतो, कारण हे आहेच इतकं पौष्टिक आयटम टाकलेले आहेत आपण त्यामध्ये. तर बघा तुम्ही किती सुंदर अशी आपली वडी निघालेली आहे आणि किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला मी फोडून दाखवते त्याचा जो हे आहे. बघा तुम्ही किती छान दिसत आहे ती.